नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त एक झणझणीत तरीदार चिकनची झटपट आणि वेगळी रेसिपी घेऊन आली आहे। हो मंडळी, खूप सोपी आणि झटपट ही रेसिपी आहे आणि खायला सुद्धा तितकीच अप्रतिम आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तर इथे मी 2 व्यक्तीसाठी चिकन करणार आहे। त्यासाठी मी इथे 300 ग्राम मी चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये इथे आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला, हे पहा मंडळी, 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी। कसुरी मेथीने खूप मस्त अशी टेस्ट येते ह्या चिकनला, अप्रतिमच। सोबतच 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि 1 चमचा घट्ट दही। हे सर्व जिन्नस आपण चिकनला छानपैकी लावून घ्यायचा आहे आणि चिकन अर्धा तास तरी मॅरिनेट करायचं आहे। जितका जास्त वेळ तुम्ही चिकन मॅरिनेट कराल तितकी चिकनची भाजी अप्रतिम होईल। चिकन मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं, सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे लांब लांब काप करून घेतलेले आहेत। मंडळी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ग्रेव्ही करू शकता। आता हे कांदा छानपैकी गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। सोबतच आपण ह्यामध्ये 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या मोठ्या मोठ्या कुड्या घालायच्या आहेत, म्हणजे 8 ते 10 कुड्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि 2 हिरवी मिरची घालायची आहे, फक्त टेस्टसाठी, तिखटपणासाठी नाही। खूप छान अशी मस्त टेस्ट येते हिरव्या मिरच्यामुळे। आता हे सर्व छानपैकी गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सोबतच आपण ह्यामध्ये कोथिंबीरीचे देठं घालणार आहोत, कोथिंबीर घालायची नाहीये। आता हे सर्व जिन्नस छानपैकी गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून झाल्यानंतर, तर हे पहा तुम्ही बघू शकता, असा कांदा भाजून झाला की त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आपण घालून घेणार आहोत आणि ते सुद्धा छानपैकी भाजून घेणार आहोत। टोमॅटो व्यवस्थितरित्या भाजत आला की त्यामध्ये आपण अर्धा कप, म्हणजे जो चहाचा कप असतो ना, तो अर्धा कप गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही। फक्त पाणी आटेपर्यंत मिक्स करायचं आहे, थंड होऊ द्या, नंतर त्याची एक ग्रेव्ही तयार करायची आहे। तर आपण आता चिकन बनवायला घेऊया। तर इथे कुकरमध्ये आपण चिकन करणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि काही तेजपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि तयार केलेलं वाटण। आता हे वाटण ऑलरेडी आपण छान असं व्यवस्थित भाजलेलं आहे, त्यामुळे इथे काही जास्त वेळ भाजायची गरज नाही। 1 ते 2 मिनिटं छानपैकी तेलात परतून घ्यायचं आहे। त्याला छान असं तेल सुटलं की त्यामध्ये आपला घरगुती तिखट, जे कोणतं तुम्ही ते तिखट खात असाल ते घालायचं आहे, कारण ऑलरेडी आपण चिकनला छान असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे। घरगुती तिखट घालून पुन्हा तेल सुटलं की आपण मॅरिनेट केलेलं चिकन ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चिकन सुद्धा ग्रेव्ही सोबत छानपैकी परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं असं चिकन आपण ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आहे, मंद आचेवर, हाय फ्लेमवर नाही, नाहीतर चिकन ग्रेव्ही जळेल। जर मंडळी तुम्हाला जर सुक्क हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये पाणी न घालता असंच झाकण लावून शिजवून घेतलं तर चिकनला छान असं पाणी सुटतं, त्यामध्ये सुद्धा चिकन शिजलं जातं। आता आपण ग्रेव्हीमध्ये हवं तितका, तुम्हाला जितका रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर ग्रेव्हीला अजिबात टेस्ट पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करायच्या आहेत मंडळी, जास्त शिट्ट्या करायच्या नाही, मस्त असे 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतरच कुकर उघडायचा। तर मंडळी तुम्ही बघू शकता, अप्रतिम छान असा मस्त भाजीला कट आलेला आहे आणि ग्रेव्ही म्हणजे रस्सा हवा तसा आपल्याला झालेला आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट हवा असेल तर तुम्ही पाणी कमी घाला, आणि जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला। आता वरून छान अशी कोथिंबीर घालून घेऊया। तर मंडळी, तयार आहे आपली झटपट अशी चिकनची झणझणीत तरीदार वेगळीच रेसिपी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।